आता मी जसं म्हटलं ना की आपण तपासल्यानंतर आपल्याला कळतं की आर्थरायटिसचे आहे का. सांधे बघा, तुम्ही आता हवा बदल झाला, तुम्ही वेगळ्या प्रदेशात गेलात, कुठे फिरायला गेलात आणि मग हवेचा अटॅक झाला, झोप नाही झाली खूप जास्त, तर त्यावेळी कधी कधी सांधे दुखतात आपल्याला. पण आपण नॉर्मल वातावरणात आलो, थोडंसं शेकवलं की आपले सांधे कमी होतात. पण नेमकी ती ऑस्टिओआर्थरायटिस झालं असं नाही आहे. ऑस्टिओआर्थरायटिस हे तपासल्यानंतरच कळतं. पर्टिक्युलर एक्सरेज काढल्यानंतर आपल्याला किंवा काही तपासणी असतात, आम्ही असेसमेंट करतो पेशंटची. त्यामुळे जनरली आमचं नेहमी सांगणं आहे की वर्षातून एकदा तरी आपण असेसमेंट करावं. आपलं पोश्चर कसं आहे त्याचं असेसमेंट करावं, सांधे आपले कसे आहेत त्याचं असेसमेंट म्हणजे काय असतं की आपल्याकडे जेव्हा रुग्ण येतो त्यावेळी आपण त्याला कसं चालता येतंय, कसं उठता बसता येतंय, त्याचे स्नायू किती कशा प्रकारचे आहेत, जॉईंट्स किती जवळ येत आहेत, लांब होत आहेत, ते आम्ही तपासतो. वेगवेगळ्या त्याच्या तपासण्या असतात. तर आमचे जे एक्सपर्ट फिजिओथेरपिस्ट असतात हे सगळे असेसमेंट करतात आणि मग तुमचं पोश्चर कसं आहे, पाठीचा कणा कसा आहे, खुब्याची हाडं कशी आहेत, खांद्याची हाडं कशी आहेत, मान कशी आहे, गुडघ्याचे सांधे कसे आहेत, टाचेचे सांधे किंवा अँकलचे सांधे कसे आहेत, हे सगळे तपासतो आणि मग आम्ही त्यांना सांगतो की नाही, तुम्हाला याकडे इथे लक्ष द्यायला पाहिजे. हे सांधेदुखी या प्रकारात मोडते. ही सांधेदुखी आत्ता पण किंवा काहींची नॉर्मल असते, पोश्चरल किंवा मस्क्युलर लेवलला असते फक्त. त्यांच्यामध्ये काही ट्रिगर पॉईंट्स असतात, त्यात नेमकं जॉईंट्समध्ये काही डिजनरेशन झालेलं नसतं, पण सांधे दुखत असतात. मग ते त्याची कारण लवकर रिकवर होणारे असतात.